या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे मृचा ब्युटीचे लश इंक लिपस्टेन मार्कर। पॅकेजिंग खूप जास्त क्यूट आहे, त्याच्यामुळे एक रिमूव्हल पार्ट तेवढा मला आवडला नाही। हाय दोस्तों, वेलकम बैक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओसाठी मी खूप जास्ती एक्साइटेड आहे। त्याचं रिझन आहे, या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे मृचा ब्युटीचे लश इंक लिपस्टेन मार्कर्स आणि हे आताच लॉन्च झालेले आहे। आणि मी म्हणजे तुमची दोस्त PR स्कॉटची मेंबर असल्यामुळे मला थोडासा अर्ली ऍक्सेस मिळाला या प्रोडक्ट्सचा। तर मी हे ट्राय सुद्धा केलेले आहे आणि त्याला मी टेस्ट सुद्धा केलेला आहे आणि आता मी एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर जरीही मला PR मध्ये हे प्रोडक्ट आलेले आहे तरीही मी माझा खूप जास्त ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहूनही जास्त हेल्पफुल असणार आहे आणि म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमची दोस्त मृचा ब्युटीच्या PR स्कॉटची मेंबर बनलेली आहे। पहिले तर ही खूप मोठी बात आहे, म्हणून मला खूप जास्त खुशी होत आहे आणि म्हणूनच मला अर्ली ऍक्सेस मिळाला होता या प्रोडक्ट्सचा। तर हे लॉन्च झालेले आहेत आता आणि तुम्ही हे आता घेऊ शकता, बट ते घ्यायच्या आधी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या। सो आपण नेहमीसारखंच मी जसं प्रत्येक प्रोडक्टचा जेव्हा रिव्ह्यू करते तेव्हा जसं मी काही पॉइंट्सच्या बेसिसवरती त्याला रिव्ह्यू करत असते, तर तसंच काही 6 ते 7 पॉइंट्स आहेत, त्याच्या बेसिसवरती आपण त्याला रिव्ह्यू करणार आहोत। पॉइंट्स मी तुम्हाला सांगून देते। पॅकेजिंग, शेड रेंज, प्राइस अँड क्वांटिटी, ऍप्लिकेशन, त्यांचे जे क्लेम्स आहेत ते, नंतर त्याचा रिमूव्हल पार्ट आणि मग नंतर ओव्हरऑल त्याचं आपला रिव्ह्यू। सो अशा सगळ्या 7 पॉइंट्स वरती आपण त्याला रिव्ह्यू करणार आहोत, जज करणार आहोत। आय थिंक मी आता बडबड थांबवते आणि आपण त्याच्या अनबॉक्सिंग कडे जाऊया। सो पहिले तर अशा बॉक्स मध्ये आलं होतं हे, तुम्ही बघा थोडंसं ASMR तुमच्यासाठी। ही जी पॅकेजिंग असते ही तर मला खूपच आवडते, म्हणजे नेहमीपासूनच आवडते। ते एकदम मिनिमल असा बॉक्स ठेवतात जे मला आवडतं। इथे मृचा लिहिलेलं असते, इथे हा लोगो असतो। मी याच्या पॅकेजिंग बद्दल खूप वेळा बोललेली आहे, तर ते सगळं मी नाही बोलणार आता। एक थँक्यू कार्ड आलं होतं, बट हा PR बॉक्स आहे ना, फर्स्ट टाइम आलाय म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे। थँक्यू कार्ड होतं आणि मग नंतर ह्या अशा पेपरमध्ये रॅप करून आपले हे लिपस्टेन्स आलेले आहेत। तर हे 2 शेड्स मला आलेले आहेत। सगळ्यात पहिले आपण पॅकेजिंग बघूया यांची पण। हे बघा, ह्याच्या बॉक्सची अशी पॅकेजिंग आहे। सो जेव्हा आपण ह्याला ओपन करतो त्याच्यानंतर हे असं स्केच पेन सारखा हा प्रोडक्ट बाहेर निघतो आणि याची सुद्धा पॅकेजिंग खूप जास्त क्यूट आहे, एकदम मिनिमल जशी त्यांच्या बॉक्सची असते जशी ह्या बॉक्सची आहे मिनिमल, आणि याची तर एकदमच जास्त मिनिमल आहे। म्हणजे काहीच लिहिलेलं नाहीये, फक्त असं मृचा ब्युटी लिहिलेलं आहे आणि इथे लिहिलं आहे लश इंक, दॅट्स इट, बाकी काहीच लिहिलेलं नाहीये। शेडचं जे नाव आहे ते इथे दिलेलं आहे। माझ्याकडे 2 शेड्स आहेत, एक आहे शीश आणि एक आहे 8। त्यांच्याकडे खूप शेड्स बद्दल आपण नंतर बोलूया, आधी पॅकेजिंग बद्दल बोलूया। तर हे अगेन त्यांची जी एकदम क्यूट कलरचा जो हे असते कॉम्बिनेशन, हा असा पिंक, एकदम म्युटेड पिंक कलर आणि त्याच्यासोबत रोज गोल्ड कॅप आहे आणि हे असं आहे एकदम कॉम्पॅक्ट, तुमच्या बॅग मध्ये वगैरे इझिली मावून जाणार असं मला वाटतं। तर ही अशी आहे त्याची पॅकेजिंग। याला आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा याचं जे टिप आहे ते थोडंसं वेगळं आहे। सो हे असं टिप मी कधी बघितलं नाही आहे। युजुअल अशा म्हणजे लिप स्टेन्स मध्ये म्हटल्यापेक्षा लिप प्रॉडक्ट मध्ये मी असं टिप कधी बघितलं नाहीये। हे खूप युनिक टिप आहे आणि प्रिसिजन टिप आहे हे। तर एका साईडला असं फ्लॅट आहे आणि एका साईडला तुम्ही जर बघितलं तर हे असं थिन आहे। तर तुम्हाला फिल करण्यासाठी हे तुम्ही फ्लॅट बाजू त्याची यूज करू शकता आणि जर तुम्हाला लिप्स लाईन करायचे आहेत तर तुम्ही हे यूज करू शकता। हे सगळे झाले। ह्याची जी टिप आहे ना, हे असं थोडंसं स्केच पेन वाला जे असते ना त्याची टिप तशासारखा इफेक्ट देतो, बट तसं नाही आहे, हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे। तर आता हे सगळे झाले पॅकेजिंगची चांगली बाते। आता एक वाईट बात म्हणजे एक मला थोडंसं न आवडलेली गोष्ट म्हणजे की ना, जेव्हा तुम्ही असं बंद करता आहे आणि मग जेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही उघडताना हा जो पार्ट आहे ना इथला, हा पार्ट, तर इथे ना थोडंसं असं लीक होतंय असं मला वाटतंय। आणि आपण युजुअली जे स्केच पेन्स वगैरे यूज करतो त्याचं पण तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही त्याची कॅप ओपन करता त्याच्या इथे थोडंसं असं ते लीक होतं, कारण की हे एकदम लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि याच्या टिप मधून आय फील थोडंसं ते लीक होत असतं। मी हे नोटीस केलं की हे थोडंसं असं लीक होत आहे। सो मी ते तुम्हाला सांगून देत आहे। तर तुम्हाला इतकं काही नाही लीक होत, म्हणजे तुमचे जे बॅग आहे ते भरून नाही जाणार, खराब नाही होणार, बट लीक होतं।
तर हे सगळं झालं पॅकेजिंग बद्दल. पॅकेजिंग तर ओव्हरऑल क्यूट आहे, एकच थोडासा तो पॉइंट आहे, बाकी सगळं तर मस्त आहे. सो हे तर झालं त्याच्या पॅकेजिंग बद्दल. आता आपण बोलूया की त्यांच्या शेड रेंज बद्दल. ऑनेस्टली त्यांचे आय गेस 8 की 9 शेड्स आहेत टोटल. त्यांनी खूप चांगली शेड रेंज ठेवलेली आहे, म्हणजे ब्राऊन स्किन फ्रेंडली शेड रेंज आहे त्यांची. इतके सगळे शेड्स आहेत, तुम्हाला पिंक्स मिळून जाणार, तुम्हाला ब्राऊन मिळतात, म्हणजे ब्राऊन मध्ये न्यूड्स पण आहेत, थोडेसे डीप ब्राऊन पण आहे, त्याच्यानंतर पिंक मध्ये असे ब्राईट पिंक सुद्धा आहेत आणि असे म्युटेड पिंक सुद्धा आहे. सो खूप सगळे शेड्स आहेत जे प्रत्येक स्किन टोनला सूट होणार असे, जे मला आवडलं. त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त हे आवडलं, त्यांचं जे शेड्सचे नावं आहेत ते एकदम युनिक आहेत. तर जसं याचं शीश आहे, त्याच्यानंतर एक आहे 8, त्यांनी त्याच्यानंतर ठेवलेलं आहे यास, आणि त्याच्यानंतर आणखीन कुठले कुठले असे वेगळे वेगळे स्क्र आणि ब्र अशा टाईपचे जे नाव जे जेनझी स्लँग्स असतात तशा नावानी त्यांनी त्यांच्या ह्या मार्कर्स आहेत त्यांना नाव दिलेलं आहे, नामकरण केलेलं आहे. तर हे मला थोडंसं युनिक वाटलं. सो प्लस पॉइंट फॉर दॅट, मला आवडलं हे. त्याच्यानंतर आपण जाऊया प्राइस आणि क्वांटिटीसाठी. क्वांटिटीकडे. तर ह्याच्यामध्ये आय गेस 2.5 ml तुम्हाला प्रोडक्ट मिळतं आणि याची प्राइस आहे 389 रुपीज. आणि हे रुचा ब्युटीचं पहिलं असं प्रोडक्ट आहे जे 500 रुपयाच्या आतलं आहे, जे चांगली बात आहे. त्यांनी खूप चांगलं काम केलं, 500च्या आत प्रोडक्ट ठेवलं. तरीही याची जी क्वालिटी आहे पॅकेजिंग वगैरे वाईज खूप चांगलं वाटत आहे मला, म्हणजे 389 रुपीजचं वाटत नाही हे प्रोडक्ट, थोडंसं असं लक्झरी वाटतं याच्या पॅकेजिंग वरून. आणि मी यूज केलेला आहे तर त्याच्यावरून पण सांगते, थोडंसं लक्झरी वाटतं. तर प्राइसच्या मानाने खूप परफेक्ट आहे, एकदम मस्त प्राइस ठेवलेली आहे त्यांनी, कारण की मार्केटमध्ये अशाच टाईपचे आणखीन स्टेन्स आहेत, लिप स्टेन्स आहेत. मी स्टिला कॉस्मेटिक्सचं लिप स्टेन बघितलं आहे आणि ते खूप महाग आहे, म्हणजे 2000चं आहे वाटतं ते, असं मला वाटतं. 1000च्या खाली तर आहेच नाही, आणि हे तुम्हाला 500च्या पण खाली मिळत आहेत. तर मग चांगली बात आहे, तुम्हाला हे जे लिप स्टेन आहे हे इतक्या स्वस्त मिळत आहेत, तर प्राइस साठी पण वेल डन, हाय फाय. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ऍप्लिकेशन, आणि आता आपण ऍप्लिकेशन बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले जो आहे ना, मी लाईट शेड यूज करणार आणि मग नंतर डार्क शेड अप्लाय करणार, कारण की हे जे असं क्लेम करतं की ट्रान्सफर प्रूफ आहे आणि हे स्मज प्रूफ आहे, तर मी रिस्क नाही घेत. मला तुम्हाला दोन्हीही याचा परफेक्ट शेड दाखवायचा आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले ट्राय करणार आहोत 8. तर हा असा ब्राईट पिंक शेड आहे. ब्राईट पिंक म्हटल्यापेक्षा थोडासा रॅस्बेरी पिंक आहे हा, आणि आता मला बघायचं आहे की माझ्या स्किन टोन वरती कसा दिसते. मी बघितलाय, तुम्हाला दाखवते. या साईडला आपण थोडस एकदम थिन लाईननी लाईन करूया हे लिप्स, आणि इकडनी मग आपण फिल करूया. तुम्ही बघताय इतक्या इझिली मी लाईन केले आणि खूप मस्त एकदम थिन लाईन आलेली आहे. हे जे प्रिसिजन टिप आहे ह्याचं मला हे खूप आवडलं आहे. डन. आता थोडंसं इथनं थिक लावते मी, आणि मग आपण ते ब्लेंड पण करून बघू होतं की नाही. म्हणजे त्याला बिलकुल असा चान्सच नाही दिलाय मी सुकण्याचा. मी ओलं असतानाच ते ब्लेंड केलं आणि ते ब्लेंड झालं. सो ही आहे थिक ऍप्लिकेशन आणि हे आहे थिन ऍप्लिकेशन. सो ऍप्लिकेशन तर खूप इझी आहे. आता आपण पूर्ण लिप्सला फिल करूया. ओके डन. तर हा आहे शेड 8. तर दोस्तो, जसं तुम्ही बघत आहात मी एकदम थिन लेअर लावली आहे, आणि त्यांनी असं क्लेम केलेलं आहे, ते असं बोलतात की जसं जसं तुम्ही जेवढं जेवढं अप्लाय करणार तेवढं तेवढं तुम्ही जो कलर आहे तो असा प्रॉमिनंटली बघू शकता, म्हणजे तुम्ही हा जो शेड आहे, हा जो कलर आहे हा बिल्ड करू शकता. बेसिकली त्यांचं हे म्हणणं आहे. एकदम जर तुम्ही जास्त डार्क घेतला ना तर माझ्या स्किन टोनला तो सूट नाही होत. मी ते पण ट्राय केलेला आहे, आणि हा जो एकदम हलक्या हाताने मी लावला तसं जर मी लावला तर हा एकदम सुंदर दिसतो. तर मग मला हा जास्त आवडला, आणि हा शेड ऑनेस्टली मला खूप जास्त आवडला. या मेकअप सोबत जरी नसेल जात तरीही खूप प्रिटी दिसत आहे. तर हा थोडासा असा डे टाइम वाला शेड आहे, आणि एक त्यांनी जो डार्क शेड पाठवला आहे ब्राऊन वाला, तो असा नाईट टाइम साठी एकदम चांगला वाटेल असं मला वाटतं. बट येस, तुम्हीच आता सांगा की तुम्हाला कसं वाटतं हा शेड. मला तर खूप जास्त आवडलेला आहे. ऍप्लिकेशन खूप जास्त इझी आहे. बस तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जास्त भरत नका बसू लिप्सला. थोडंसं हलक्या हाताने अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला चांगला जो शेड आहे तो पण मिळेल. जरी थोडासा कमी आला तरी पण तोच चांगला आहे, कारण की हा खूप दिवस, म्हणजे पूर्ण दिवसभर लास्ट करणार तुम्हाला, आणि मग नंतर तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ शकतो. त्याच्यामुळे पहिलेच सांगत आहे, हलक्या हाताने अप्लाय करा. आणि एक असा प्रॉब्लेम मला वाटतो की थोडंसं ना असं जर इव्हनली नाही लावलं तुम्ही तर थोडासा असा पॅचीनेस दिसू शकतो. आता तुम्ही बघा, माझे जे लिप्स आहे ना ते थोडे असे पिगमेंटेड लिप्स आहेत. तर आतल्या साईडचा जो शेड आहे तो थोडासा ब्राईट आहे, आणि वरचा जो शेड आहे ना थोडासा असा म्युटेड वाटतो आहे.
थोडासा असा डार्क वाटतो आहे, तर ते आहे माझ्या लिप्सचं पण. आणि जर मी ते जास्त फिल करायला गेली असती माझ्या पिगमेंटेड एरियावरती तर ते थोडंसं ना पॅची दिसायला लागलं असतं, विच इज आय फील हे मी नोटीस केलेलं आहे या लिपस्टेन बद्दल. तर मग तुम्ही जास्त फिल करत बसू नका. बेसिकली मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. आता आपण बात करू की हे पिगमेंटेड लिप्स वरती कसं वर्क करतं. तर तुम्ही बघू शकता की माझं वरचं जे ओठ आहे ते पूर्ण पिगमेंटेड आहे, तरी पण याचा जो कलर आहे तो दिसत आहे. तर एक ते पण आपण टिक केलं. आता मी तुम्हाला दुसरा शेड लावून दाखवते. तर हा आहे शेड शीश. ऑनेस्टली आय एम नॉट अ बिग फॅन. मी एकदम ऑनेस्टली तुम्हाला सांगते सगळं काही, कारण आय डोंट नो, मला थोडंसं असं हा वाटतं की हा थोडासा पॅचीनेस देत आहे माझ्या लिप्सवरती. हे जे डुअल शेडेड माझे जे लिप्स आहेत त्या लिप्सवरती. आणि मला माझ्यावरती असा इतका डार्क शेड मी जनरली नाही यूज करत, त्याच्यामुळे मला तर म्हणजे मला स्वतःला अशी बघायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं वियर्ड वाटतंय. बट इफ यू आर समवन ज्यांना असे डार्क शेड्स आवडतात वेअर करायला, तर हा तुमच्यासाठी पण चांगला आहे. आता ते जे जे क्लेम करतात, पहिले तर ह्यांच्या बॉक्सवरती काय काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला ते सांगते, ठीक आहे. ते क्लेम करतात की हे 12 आवर्स लॉंग स्टे प्रोव्हाइड करतं. या बॉक्सवर लिहिलेलं आहे. बट मी मृणूचे व्हिडिओज वगैरे बघितले, ती असं सांगते की हे 8 to 10 आवर्स लास्ट करतात. मी खरं सांगते आहे, मी काल हे लावून बघितलं आणि हे खरंच खूप चांगलं म्हणजे राहतं तुमच्या लिप्सवरती. तुम्ही जेवण केलं तरीही हे राहतं, नाही कुठे जात. त्याच्यामुळे जरी पण ही पॅकेजिंग जी आहे ती तुमच्या पर्समध्ये बसण्या एवढी आहे, तरी पण ही तुम्हाला कॅरी करायची गरज नाहीये, कारण की रिअप्लाय करायची गरजच नाहीये. हे तुमच्या दिवसभर तुम्हाला टिकून जाणार. हायड्रेटिंग आहे. मी जेव्हा माझं लिपस्टिक रिमूव्ह केलं होतं त्याच्यानंतर मी लिप बाम वगैरे काहीच नाही लावलं, डिरेक्टली मी ते लिपस्टेन लावलं होतं. आणि तरीही तुम्ही बघू शकता ही थोडीशी जी शाईन तुम्हाला दिसत आहे ती दिसतच आहे. आणि हे सगळं ह्या लिपस्टेनच आहे. मी काय लिप बाम वगैरे नाही लावलाय. माझे लिप्स बिलकुलही ड्राय फील नाही होत आहे. मला खूप चांगलं असं हायड्रेटेड फील होत आहे. त्याच्यानंतर हे क्लेम करतात की हे जे आहे हे प्लम्पिंग इफेक्ट देतो. आता मी अशी मुलगी आहे की मला नाही आवडत हे प्लम्पिंग इफेक्ट, कारण की माझे लिप्स ऑलरेडी फुलर आहेत असं मला वाटतं. तरीही मला तर असा काही फरक दिसत नाहीये. तुम्हाला वाटतंय का माझ्या लिप्सची साईज थोडीशी मोठी झालेली आहे का, तुम्ही मला सांगा. बट हो, मी तुम्हाला सांगू शकते, मी जेव्हा अप्लाय केलं ना त्याच्या काही सेकंड्स पर्यंत मला थोडंसं असं मुंग्या आल्यासारखं असं वाटत होतं. म्हणजे असं काहीतरी टिंगलिंग इफेक्ट होत होता माझ्या लिप्सवरती. मे बी तो प्लम्पिंग वालाच इफेक्ट असेल. बट मला असं जर बघितलं तर इतकं नाही जाणवत आहे. तर एक ते आहे. त्याच्यानंतर एकदम मेन गोष्ट जी ते क्लेम करतात की हे स्मज प्रूफ, ट्रान्सफर प्रूफ आहे. तर आता आपण ते टेस्ट करणार आहोत. हे बरोबर सुकलेलं आहे आणि मी मुद्दाम आधीचा शेड नाही बघितला, तुम्हाला ट्रान्सफर प्रूफ वाली टेस्ट नाही केली, कारण की हा त्याच्यापेक्षा डार्क शेड आहे. आणि आपण या शेड वरती टेस्ट करूया, कारण की जर नाही झाला ट्रान्सफर तर म्हणजे मग पास, ठीक आहे. तर इथे बघा, इथे काहीच नाहीये, पहिलेच बघा. ओके, आता आपण चेक करूया. काहीच नाहीये. खूप चांगली बात आहे ही, म्हणजे हे कुठेच नाही जाणार आहे. आणि हे माझ्या हातावरती पण जर तुम्ही बघितलं तर सध्या काहीच नाही आहे. हे माझे बोट बघा. आणि आता म्हणजे हे खरंच बज नाही होत, स्मज नाही होत, ट्रान्सफर नाही होत. हा जो फॉर्म्युला त्यांनी केलेला आहे तो एकदम परफेक्टली क्रॅक केलेला आहे. सो वेल डन मृणू आणि मृचा टीम. याच्यामध्ये स्किन केअर इन्फ्युज्ड इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं की पेप्टाइड्स, ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट, राईस एक्स्ट्रॅक्ट, जॅस्मिन फ्लावर एक्स्ट्रॅक्ट, हायलुरॉनिक ऍसिड. आता जर तुम्ही हे नाव ऐकले हायलुरॉनिक ऍसिड आणि ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट, हे जेव्हा ऐकतो आपण तेव्हा एकदम आपल्या माइंडमध्ये क्लिक होतं की हायड्रेशन. आणि ह्याच्यामध्ये यांनी पहिलेच क्लेम केलाय की हे हायड्रेशन प्रोव्हाइड करतं, आणि जे मी आपण बघितलं पण आहे की ते खरंच प्रोव्हाइड करतं. सो हा पण जो त्यांनी क्लेम केलेला आहे तो मला असं वाटतं की तो बरोबर आहे. फक्त हे असं मेकअप वाला प्रोडक्ट नाहीये, थोडंसं स्किन केअर वाला पण प्रोडक्ट आहे. तर चांगली बात आहे, म्हणजे काय वाईट आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना. आता मेन पार्ट याचं रिमूव्हल. मी इथे यूज करणार आहे हे मायसेलर वॉटर. रिमूव्ह तर होत आहे, बट तो स्टेन आहे ना तो सोडूनच जातो. तर मला असं वाटतं की रिमूव्हल जो पार्ट आहे तो थोडासा आहे, कारण की रिमूव्हल याचं खूप जास्त डिफिकल्ट आहे. मी काल पण करून बघितलं, काल पण मला थोडीशी डिफिकल्टी गेली. आता ह्याला वेगळ्या पद्धतीने रिमूव्ह करावं लागतं का, आणि जर मीच चुकीचं करत असेल तर तो माझा फॉल्ट आहे. बट
मी ना असं थोडंसं घासून रिमूव्ह केलं होतं काल पण, त्याच्यामुळे माझ्या लिप्सला खूप जास्त त्रास झाला होता आणि त्यांना असं इरिटेशन झाली होती. त्याच्यामुळे एक रिमूव्हल पार्ट तेवढा मला आवडला नाही. तर दोस्तो, आय थिंक मी ऑलमोस्ट सगळेच पॉइंट्स कव्हर केलेले आहेत आणि ओव्हरऑल मला जर तुम्हाला एक पूर्ण रिव्ह्यू द्यायचा असेल तर हे वर्थ आहे का याला विकत घेणं, तर आय फील हो. कारण की पहिली बात तर इतकी काही जास्त महाग नाही आहेत. हे तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता. म्हणजे काहीतरी युनिक, काहीतरी नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि ते एकदा एक्सपिरियन्स करणं तुम्हाला पण म्हणजे तुम्ही करायला पाहिजे. कारण की थोडासा वेगळा एक्सपिरियन्स आहे हा लिपस्टेन वाला. आणि मला एक सांगायचं की जे शेड्स आहेत ना ते बरोबर चूज करा. बाकी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल आता आणि तुम्हाला कळलंच असेल काय पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत, लक्षात घेऊन हे यूज करायचे आणि काय पॉइंट्स तुम्ही लक्षात घेऊन हा जो प्रोडक्ट आहे तो विकत घ्यायचा आहे. आणि येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय रिअली होप की तुम्हाला माझा हा ऑनेस्ट रिव्ह्यू आवडला असेल आणि याने तुमची थोडीशी हेल्प झाली असेल. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. हे जे लिप स्टेन्स आहेत ते ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही रुचा ब्युटीच्या ऑफिशियल पेज वरून जाऊन त्यांच्या लिंक वरून ते घेऊ शकता. आणि जर इंस्टाग्राम वरती जाणारच असाल तर माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, कारण की तिथे मी तुम्हाला ह्याचे वेगवेगळे लिप कॉम्बो सुद्धा ट्राय करून दाखवणार आहेत. सो ते तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार. सो मेक शुअर टू फॉलो मी ऑन माय इंस्टाग्राम. अँड येस, दॅट्स इट. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.